नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भसंस्कारामध्ये भावी आई आणि तिच्या आत कणाकणांनी साकारणाऱ्या बाळाची सगळ्या बाजूनी काळजी घेतली जाते. यातली एक महत्त्वाची आणि आगळीवेगळी गोष्ट म्हणजे सूर्योपासना. आरोग्यम भास्करात इच्छेत असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या अर्थाने गर्भवती आणि गर्भाच्या एकंदर आरोग्यासाठी सूर्य उपासना महत्त्वाची असतेच, पण याचा बाळाच्या डोळ्यांशी आणि दृष्टीशी खूप जवळचा संबंध असतो. सुश्रुत संहितेमध्ये डोळ्यांसाठी औषधं सांगितली त्या अध्यायाच्या सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली आहे. विदेह देशाचा राजा जनक यांनी एका यज्ञाचा आरंभ केला, ज्यात प्राण्यांचा बळी चढवल्याने भगवान विष्णू कुपित झाले व त्यांनी जनकाच्या दृष्टीचा नाश केला. यानंतर राजा जनकाने कठोर तपस्या केली. तेव्हा सूर्यदेवानी त्यांच्या तपस्येवर संतुष्ट होऊन त्यांना पुन्हा दृष्टी प्रदान केली आणि बरोबरीने चक्षुर्वेदाचंही ज्ञान दिलं. यावरून सूर्याचा आणि दृष्टीचा संबंध आहे हे आपण समजू शकतो. प्रत्यक्षातही हा अनुभव कित्येकदा येतो. उदाहरणार्थ, पहिल्या बालकाला कमी वयामध्ये चष्मा लागला असेल आणि आईबाबांनी दुसऱ्या बाळाच्या वेळेस गर्भसंस्कार केले तर दुसऱ्या बालकाचे डोळे उत्तम राहतात. किंवा आईबाबांपैकी एखाद्याला डोळ्यांमध्ये मोठा दोष जरी असला तरी तो अपत्यामध्ये येत नाही असं दिसतं. पण अशा उदाहरणांमध्ये गर्भसंस्कारांच्या बरोबरीने सूर्योपासनेची जोड दिलेली असते. चला तर आज पाहूया सूर्योपासना करण्याचे 3 साधे प्रकार. 1. गर्भवतींनी रोज सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन करावं आणि कमीत कमी 10 मिनिटांसाठी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसावं. 2. दिवसातून एकदा सूर्यकवच नावाचं प्रसिद्ध स्तोत्र ऐकावं किंवा म्हणावं. मात्र संस्कृत भाषेमध्ये उच्चाराला फार महत्त्व असतं, त्यामुळे योग्य स्वर, शुद्ध उच्चार आणि संस्कृत मंत्राचा आतपर्यंत परिणाम व्हावा यासाठी दिलेलं योग्य संगीत, अशा तिहेरी फायद्यांसाठी श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आवाजातलं सूर्यकवच ऐकणं उत्तम. 3. सूर्याचा पृथ्वीवरचा प्रतिनिधी म्हणजे अग्नी किंवा ज्योत. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ जमलं तर शुद्ध तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावावा. अशा प्रकारे 9 महिन्यासाठी सूर्योपासना केली तर जन्माला आलेला बालक सूर्यासारखा तेजस्वी असेल हे नक्की. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.